आपला आजचा घटक आहे अपूर्णांक या घटकावरील तिसरा भाग, अंशाधिक, छेदाधिक व समच्छेद अपूर्णांकांची तुलना. आता सर्वप्रथम आपण अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक आणि समच्छेद अपूर्णांक म्हणजे काय हे पाहूयात. पहा, ज्या अपूर्णांकाचे छेद समान असतात, छेद म्हणजे खालची संख्या, आडव्या रेषेच्या खालील संख्या छेद समान असतात, त्यांना समच्छेद अपूर्णांक असे म्हणतात. पहा, इथे उदाहरणार्थ दिलेला आहे, तिन्ही अपूर्णांकांचा छेद काय आहे, समान आहे, म्हणून हे तीनही काय आहेत, समच्छेद अपूर्णांक आहे. आता आपण पाहूयात अंशाधिक अपूर्णांक काय असतात. तर ज्या अपूर्णांकाचा अंश हा छेदापेक्षा मोठा असतो, अशा अपूर्णांकाला अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात. म्हणजे पहा, छेदापेक्षा अंश मोठा. पहा, इथे छेदापेक्षा 5पेक्षा 14 अंश मोठे, 10पेक्षा 23 अंश मोठे, म्हणून हे सर्व अपूर्णांक काय आहे, अंश अधिक, म्हणजे अंश जास्त. छेदापेक्षा अंश मोठा म्हणजेच अंशाधिक अपूर्णांक. आता छेदाधिक अपूर्णांक याच्या उलट, ज्या अपूर्णांकाचा छेद हा अंशापेक्षा मोठा आहे, छेद हा अंशापेक्षा मोठा आहे, त्याला छेदाधिक अपूर्णांक असे म्हणतात. पहा, 2पेक्षा 5 छेद मोठा, 4पेक्षा 7 छेद मोठा, 11पेक्षा 13 छेद मोठा आणि 23पेक्षा 32 हा जो छेद आहे तो मोठा. मग ह्या सर्व अपूर्णांकांना काय म्हणायचं, छेदाधिक अपूर्णांक. अंश मोठा असेल तर अंशाधिक अपूर्णांक आणि छेद जर एकसारखा समान जर असेल तर याला काय म्हणायचं, समच्छेद अपूर्णांक. समच्छेद अपूर्णांक, अंशाधिक अपूर्णांक आणि छेदाधिक अपूर्णांक. ज्या संख्येमध्ये काही भाग पूर्णांक व काही भाग अपूर्णांक असतो त्या संख्येला पूर्णांकयुक्त अपूर्णांक असे म्हणतात. पहा, आता इथे संख्या दिलेली आहे. पहा, हे 7, 2, 5 या सगळ्यांची मिळून एक संख्या आहे. पहा, ही एकच संख्या आहे आणि ही पुढची एक संख्या आहे. तर अशा इथे एकूण ह्या 2 संख्या आहेत. तर आता ह्या पहिल्या संख्येमध्ये जर आपण पाहिलं तर इथे 7 आहे. या 7ला छेद अंश असं काही नाही आहे, म्हणजे हे 7 पूर्ण आहेत. हे 7 काय आहेत, पूर्ण आहेत. आणि इथे ही पुढचं जो आहे तर तो अपूर्णांक आहे, म्हणजे अंश छेद रूपात आहे, हा अपूर्णांक आहे. हे 7 पूर्ण आहेत आणि हा पुढे काय आहे, अपूर्णांक आहे. तर ह्या सर्व मिळून संख्येला पूर्णांकयुक्त अपूर्णांक असे म्हणतात. म्हणजे या संख्येमध्ये पूर्ण संख्याही आहे आणि अपूर्णांकही आहे, म्हणजेच या संख्येला पूर्णांकयुक्त अपूर्णांक असे म्हणतात. आता पहा, जर आपल्याला फक्त अपूर्णांक जर दिलेला असेल, अंश छेद रूपात जर संख्या दिलेली असेल आणि त्या संख्येचे आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक तयार करता येतो का, तर हो, त्याच अपूर्णांकाचा आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक तयार करता येतो. परंतु अशा वेळेला त्या पूर्णांकाचा अंश हा आपल्याला मोठा हवा. छेदापेक्षा जर अंश मोठा असेल तर अशा अपूर्णांकाचा आपल्याला हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक तयार करता येतो. पहा, आता इथे 8 अंश छेद 5 या अपूर्णांकाचा इथे पूर्णांकयुक्त अपूर्णांक केलेला आहे. म्हणजेच पहा, इथे काय केलेलं आहे, 5च्या पटीतील संख्या घेतलेली आहे. 5 एके 5, 5 एके 5 घेऊन इथे जर आपण हा गुणाकार असतो, मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं, छेद आणि पूर्ण संख्येचा काय करायचा असतो, गुणाकार, आणि त्याच्यामध्ये अंश मिळवायचा असतो. त्याच्यामध्ये काय करायचा असतो, अंश मिळवायचा असतो. पहा, 5 एके 5 केले, उत्तर आलं 5. आणि मग आणखी किती मिळवले तर 8 होतील. तर 5 एके 5 आणि त्या 5मध्ये जर 3 मिळवले तर 8 होतील. त्या 5मध्ये 3 मिळवले तर 8 होतील. म्हणून हे 3 अंशाच्या ठिकाणी लिहायचे, खाली छेद 5 आणि ते 1, असं 5 एके 5 आणि +3 म्हणजेच 8. म्हणजे याची कोणती संख्या पुन्हा मिळणार आहे, 8/5 हा पूर्णांक आपल्याला मिळणार आहे. तर या पद्धतीने आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक किंवा त्याचा अपूर्णांक अशा पद्धतीने रूपांतर करू शकतो. आता पहा, अपूर्णांकाचा लहान मोठेपणा जर आपल्याला ठरवायचं असेल, म्हणजे कोणता अपूर्णांक लहान कोणता अपूर्णांक मोठा हे जर आपल्याला ठरवायचं असेल, तर
त्यासाठी आपल्याला अपूर्णांक हा समच्छेद पाहिजे. म्हणजे जर अपूर्णांकाचं जर समान असेल तर आपण त्याच्यावरून अपूर्णांक कोणता मोठा कोणता लहान हे ठरवू शकतो. पहा, समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. पहा, पण त्याच्यासाठी समच्छेद अपूर्णांक हवा. पहा, इथे समच्छेद अपूर्णांक आहे. आता याच्यामध्ये ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. पहा, इथे अंशामध्ये 5 मोठा म्हणून हा पूर्ण अपूर्णांक मोठा. त्यानंतर या तिघांमध्ये 1 हा अंश छोटा म्हणून हा अपूर्णांक सगळ्यात छोटा. सगळ्यात छोटा 1/8, त्याच्यापेक्षा छोटा, त्याच्यापेक्षा मोठा 3/8 आणि सर्वात मोठा 5/8. याप्रमाणे ह्या अपूर्णांकाचा आपण चढता क्रम किंवा उतरता क्रमसुद्धा लावू शकतो. जर छेद समान असतील तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, ज्याचा अंश छोटा तो अपूर्णांक छोटा. पहा, पुढील मुद्दा आहे सममूल्य अपूर्णांक. पहा, सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय? तर ज्या दोन अपूर्णांकांची किंमत म्हणजेच मूल्य, ज्या दोन अपूर्णांकांची मूल्य किंवा त्यांची किंमत समान असते त्यांना सममूल्य अपूर्णांक म्हणतात. म्हणजेच दोन्ही अपूर्णांक काय पाहिजे? समान पाहिजे. उदाहरणार्थ पहा, 2/3 व 4/6 हे सममूल्य अपूर्णांक आहेत. आता दिसताना तर आपल्याला हे सममूल्य दिसत नाही आहेत, परंतु यांना सममूल्य म्हटलं आहे. तर ते कसं? तर पहा, यामध्ये एक नियम वापरायला लागतो. जो छोटा, आता हा आपल्याला अपूर्णांक दिसताना हा छोटा दिसतो, या छोट्याचा म्हणजेच 2/3चा आपल्याला 4/6 करायचा आहे किंवा 4/6चा आपल्याला 2/3 करायचा आहे. तर हे अपूर्णांक काय होतील? सममूल्य अपूर्णांक होतील. तर आपण पाहूयात. पहा, आता याच्यामध्ये एक रूल आणखी वापरायला लागतो, एक नियम. अंशाला व छेदाला एकच क्रिया करायला लागते. जर गुणाकार करून जर आपण यांना वाढवलं तर अंशाला जर गुणलं एखाद्या संख्येने तर त्याच संख्येने छेदाला सुद्धा गुणावं लागतं. पहा, आपण इथे जर आपल्याला या 2चे 4 करायचे असतील तर याला 2ने गुणावं लागेल आणि वरती अंशाला 2ने गुणलं म्हणून छेदाला सुद्धा 2नेच गुणावं लागतं. असं जर केलं तर 2 गुणिले 2 काय येणार आहेत? 4 येणार आहे आणि 3 गुणिले 2 3 दुणे 6 येणार आहे. म्हणजेच हा अपूर्णांक आता काय झालेला आहे? 4/6 झालेला आहे. म्हणजे याचा वाढवून 2/3चा मोठा करून 4/6 होतो आणि आता यांचं मूल्य समान आहे. म्हणजे हे अपूर्णांक काय आहेत? सममूल्य अपूर्णांक आहेत. म्हणजे एखादा अपूर्णांक वाढवून मोठा करून किंवा लहान करून जर समान होत असतील तर अशा अपूर्णांकाला सममूल्य अपूर्णांक असे म्हणतात. व्यवसाय सोडवूयात. प्रश्न पहिला. पहा, इथे अपूर्णांक दिलेले आहेत काही आणि या अपूर्णांकांमध्ये समच्छेद अपूर्णांक किती आहेत? म्हणजे समच्छेद म्हणजे ज्यांचा छेद समान आहे. पहा, इथे छेद 5 आहे, इथे छेद 5 आहे, इथे सुद्धा छेद 5 आहे. म्हणजे समान छेद किती अपूर्णांकामध्ये आहे? तर 1, 2 आणि 3. 3 अपूर्णांकामध्ये समच्छेद आहे. म्हणजे समच्छेद अपूर्णांक 3 सापडलेले आहेत. पर्याय तिसरा. प्रश्न 2. खालील अपूर्णांकातील अंशाधिक अपूर्णांक कोणता? पहा, अंशाधिक म्हणजे काय? तर ज्या अपूर्णांकामध्ये छेदापेक्षा अंश मोठा, छेदापेक्षा अंश मोठा तो अंशाधिक अपूर्णांक. पहा, इथे छेदापेक्षा अंश मोठा नाही, छेदापेक्षा अंश मोठा नाही, छेदापेक्षा अंश मोठा नाही आणि इथे पहा छेदापेक्षा अंश मोठा आहे म्हणून हा अंशाधिक अपूर्णांक आहे. पर्याय चौथा. प्रश्न 3. खालील अपूर्णांकातील छेदाधिक अपूर्णांक शोधा. पहा, छेदाधिक म्हणजे ज्या अपूर्णांकामध्ये अंशापेक्षा छेद मोठा तो अपूर्णांक छेदाधिक असतो. पहा, इथे अंशापेक्षा छेद मोठा नाही, अंशापेक्षा छेद मोठा नाही, अंशापेक्षा छेद मोठा नाही, परंतु पर्याय चौथा पहा, अंशापेक्षा छेद मोठा आहे म्हणजेच हा छेदाधिक अपूर्णांक आहे. पर्याय चौथा. प्रश्न 4. पहा, इथे काही अपूर्णांक दिले आहेत आणि या अपूर्णांक गटात न बसणारा अपूर्णांक शोधायचा आहे. पहा, इथे जर निरीक्षण केलं तर इथे छेद 4 4 4 आहे आणि इथे छेद 3 आहे. म्हणजे हे काय आहेत? समच्छेद अपूर्णांक आहेत. परंतु हा जो तिसरा अपूर्णांक आहे हा समच्छेद अपूर्णांक नाही म्हणून हा वेगळा आहे. पर्याय दुसरा. 9/3 हा समच्छेद अपूर्णांक नाही म्हणून हा गटात न बसणारा आहे.
प्रश्न 5वा पहा, 2 अपूर्णांक दिलेले आहेत, मध्ये चौकट आहे. रिकाम्या चौकटीत योग्य चिन्ह लिहायचे, म्हणजे कोणता अपूर्णांक मोठा किंवा कोणता अपूर्णांक लहान आहे हे शोधायचे. पहा, ज्या वेळेला छेद समान असतात अशा वेळेला ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. इथे बघा छेद समान आहेत आणि अंशामध्ये 2 मोठा आहे, म्हणून हा पहिला अपूर्णांक मोठा आहे, म्हणून इथे चिन्ह मोठे हे येणार आहे, पर्याय दुसरा. प्रश्न 6वा पहा, अपूर्णांक दिलेले आहेत, मध्ये चौकट आहे. रिकाम्या चौकटीत योग्य चिन्ह लिहायचे, लहान मोठेपणाचं चिन्ह लिहायचं आहे. परंतु आपल्याला जेव्हा अपूर्णांकाचा किंवा कोणत्याही संख्येचा लहान मोठेपणा अपूर्णांकाचा जेव्हा आपल्याला शोधायचा असतो, अशा वेळेला आपल्याला छेद समान हवे असतात. तर इथे छेद आता हे समान नाही आहेत, तर आपण इथे छेद सर्वात अगोदर समान करून घेऊयात. पहा, इथे 4चा आपण 8 करू शकतो. जर 4ला जर 2ने गुणलं तर इथे 8 आपण करू, परंतु छेदाला जर 2ने गुणलं तर अंशाला सुद्धा आपल्याला 2ने गुणावं लागणार आहे. अशा प्रकारे हा पहिला अपूर्णांक 2 गुणिले 2 आणि 4 गुणिले 2 म्हणजे 8. तर 2/8 इथे 2 गुणिले 2 4 येतात. 2 गुणिले 2 4 येतात. तर या पद्धतीने आपल्याला 4/8 हा अपूर्णांक इथे मिळालेला आहे. आणि पुढचा अपूर्णांकसुद्धा 4/8 आहे. म्हणजेच दोन्ही अपूर्णांक काय झालेले आहेत, समान झाले आहेत. काय आहे, दोन्ही अपूर्णांक समान आहेत, म्हणून पहा पर्याय तिसरा. पहा, अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवण्यासाठी आपल्याला छेद समान असणं गरजेचं आहे, म्हणून आपण इथे पहिला छेद समान केला आणि मग त्यांचा लहान मोठेपणा ठरवलेला आहे. प्रश्न 7 पहा, योग्य चिन्ह टाकायचं आहे. छेद पाहून घ्यायचे, छेद ऑलरेडी आधीच समान दिलेले आहेत, म्हणून ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. पहा, इथे 7 मोठा आहे, म्हणून हा अपूर्णांक मोठा, पर्याय पहिला हे चिन्ह इथे चौकटीत येत आहे. प्रश्न 8वा पहा, काही अपूर्णांक दिलेले आहेत आणि गटात न बसणारा अपूर्णांक म्हणजे कोणता अपूर्णांक वेगळा आहे हे शोधायचं आहे. पहा, कोणत्या प्रकारचे अपूर्णांक दिसत आहेत. पहा, इथे अंशापेक्षा छेद मोठा, छेदाधिक. पहा, इथे सुद्धा छेदाधिक, इथे सुद्धा अंशापेक्षा छेद मोठा आहे, परंतु चौथा जो अपूर्णांक आहे तर तिथे अंशापेक्षा छेद मोठा नाही. उरलेल्या तिन्ही अपूर्णांक हे छेदाधिक आहे, परंतु हा चौथा अपूर्णांक छेदाधिक नाही, म्हणून तो वेगळा आहे, म्हणून पर्याय चौथा हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 9 खालील अपूर्णांकातील अंशाधिक अपूर्णांक कोणता. छेदापेक्षा अंश मोठा असा अंशाधिक अपूर्णांक. पहा, छेदापेक्षा अंश मोठा नाही. पहा, इथे छेदापेक्षा अंश मोठा आहे, म्हणजे हाच अपूर्णांक अंशाधिक आहे. इथे छेदापेक्षा अंश मोठा नाही आणि इथे सुद्धा छेदापेक्षा अंश मोठा नाही, फक्त हा एकच अपूर्णांक आहे जो अंशाधिक आहे, अंश मोठा आहे त्याचा. प्रश्न 10 3 अपूर्णांक दिलेले आहेत. या अपूर्णांकाचा चढता क्रम ठरवायचा आहे, लहान मोठेपणावर काढून, आणि मग त्याचा चढता क्रम आधी सर्वात लहान, मग त्यापेक्षा मोठा आणि सर्वात मोठा, याप्रमाणे चढता क्रम लावू शकतो. पहा, छेद समान आहेत तर आपण लगेच लहान मोठेपणा यांचा ठरवू शकतो. पहा, सर्वात छोटा अपूर्णांक कोणता आहे, 3/4, त्यापेक्षा मोठा 5/4 आणि सर्वात मोठा 7/4. याप्रमाणे अपूर्णांकाचा चढता क्रम आपल्याला पहा पर्याय 3 मध्ये दिलेला आहे. प्रश्न 11 3 अपूर्णांक दिले आहेत, अपूर्णांकांचा उतरता क्रम लिहायचा आहे. सर्वप्रथम छेद समान आहेत, उतरता क्रम म्हणजे सर्वात मोठा, मग त्यापेक्षा लहान आणि लहान. सर्वात मोठा अपूर्णांक 9/13, त्यापेक्षा लहान 8/13 आणि सर्वात लहान 5/13. तर योग्य क्रम पर्याय 2 मध्ये दिलेले आहेत, पर्याय दुसरा. प्रश्न 12 अपूर्णांक दिलेले आहेत. या अपूर्णांकांमध्ये अंशाधिक अपूर्णांक किती आहेत. अंशाधिक म्हणजे छेदापेक्षा अंश मोठा, असे किती अपूर्णांक दिले आहेत. पहा, छेदापेक्षा अंश मोठा आहे. पहा, छेदापेक्षा अंश मोठा नाही, छेदापेक्षा अंश मोठा आहे. पहा, छेदापेक्षा अंश मोठा आहे आणि ते छेदापेक्षा अंश मोठा नाही. तर एकूण किती अपूर्णांक अंशाधिक सापडलेले आहेत तर 3, म्हणून पर्याय तिसरा.
प्रश्न 13वा, अपूर्णांक दिलेले आहेत. या अपूर्णांकातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? पहा, छेद समान दिले आहेत म्हणून ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. पहा, सर्वात मोठा अंश कुठे दिलेला आहे? सर्वात मोठा अंश 8 आहे म्हणून हा अपूर्णांकच सर्वात मोठा आहे. पहा, पर्याय कुठे दिलेला आहे? चौथा पर्याय. 8/8 हा अपूर्णांक सर्वात मोठा आहे कारण त्याचा अंश मोठा आहे. प्रश्न 14, पहा, वरचेच अपूर्णांक पुन्हा इथे खाली दिलेले आहे आणि सर्वात लहान अपूर्णांक कोणता ते शोधायला सांगितले. छेद समान आहे, ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक सर्वात लहान. पहा, इथे सर्वात लहान अंश कोणाचा आहे? तर 3/8चा आहे म्हणून हा अपूर्णांक सर्वात लहान. पर्याय दुसरा, 3/8 हा पूर्णांक सर्वात लहान आहे. प्रश्न 15, खालीलपैकी किती अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांक आहेत? पहा, छेदापेक्षा अंश मोठा असे अंशाधिक अपूर्णांक. पहा, छेदापेक्षा अंश मोठा, छेदापेक्षा अंश मोठा, छेदापेक्षा अंश मोठा नाही, छेदापेक्षा अंश मोठा नाही, छेदापेक्षा अंश मोठा नाही, छेदापेक्षा अंश मोठा आहे. तर अशाप्रमाणे 1, 2, 3 हे अपूर्णांक अंशाधिक आहे म्हणून पर्याय दुसरा, 3 अपूर्णांक अंशाधिक सापडलेले आहेत. प्रश्न 16वा, खालीलपैकी समच्छेद अपूर्णांकाची जोडी कोणती नाही? पहा, समच्छेद नाही हे शोधायचं आहे. प्रश्न नीट वाचायचे आहेत. समच्छेद विचारले की समच्छेद नाही. समच्छेद नाही म्हणजे ज्यांचे छेद समान नाही. पहा, इथे पहिलाच पर्याय आहे, छेद समान नाही म्हणजे ही जोडी समच्छेद अपूर्णांकाची नाही. इथे छेद समान आहेत. पहा, इथे सुद्धा छेद समान आहेत. आणि चौथी जोडी, इथे छेद समान नाहीत म्हणजे ही समच्छेद अपूर्णांकाची जोडी नाही. अशा प्रकारे फक्त अ आणि ड पर्याय तिसरा या 2 जोड्या फक्त समच्छेद अपूर्णांकाच्या नाहीत. प्रश्न 17, पुढीलपैकी छेदाधिक अपूर्णांक कोणता आहे? पहा, छेदाधिक अपूर्णांक म्हणजे अंशापेक्षा छेद मोठा. पहा, इथे अंशापेक्षा छेद मोठा नाही. अंशापेक्षा छेद मोठा आहे म्हणजे हा छेदाधिक अपूर्णांक आहे. अंशापेक्षा छेद मोठा म्हणजे छेदाधिक अपूर्णांक आहे. अंशापेक्षा छेद मोठा छेदाधिक अपूर्णांक आहे. अशा प्रकारे फक्त ब, क आणि ड योग्य म्हणून पर्याय चौथा. हे तिन्ही अपूर्णांक काय आहे? छेदाधिक अपूर्णांक आहेत. प्रश्न 18, खालीलपैकी कोणते अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिलेले नाहीत? चढता क्रम नाही. प्रश्न व्यवस्थित वाचायचे आहेत. वा चढता क्रम उतरता क्रम लिहायचा असेल तर सर्वप्रथम छेद समान असणं गरजेचं आहे. तर 4ही पर्यायांमध्ये आपल्याला छेद समान दिलेले आहेत. आता आपण चढत्या क्रमाने नाहीत हे आपण शोधू शकतो. पहा, इथे 1 नंतर 3 हा अपूर्णांक पाहिजे होता आणि 5 त्याच्या पुढे पाहिजे होता. 5/9 हा अपूर्णांक सर्वात मोठा आहे म्हणून हे चढत्या क्रमाने नाही लिहिलेले. आता पर्याय ब पाहूयात. पहा, 11, 14, 19 चढत्या क्रमाने आहेत. पर्याय क 21, 17, 25. पहा, इथे चढता क्रम नाही. 17/12 हा अपूर्णांक पहिला पाहिजे होता आणि 21/12 हा त्याच्या पुढचा अपूर्णांक पाहिजे होता म्हणजे इथे चढता क्रम नाही. आणि पर्याय ड मध्ये जर पाहिलं तर 7, 9, 12 इथे चढता क्रम दिलेला आहे म्हणून फक्त अ आणि क या दोन्ही पर्यायांमध्ये चढता क्रम दिलेला नाही म्हणून पर्याय तिसरा, फक्त अ आणि क योग्य. 19वा प्रश्न. पहा, इथे अपूर्णांक काही दिलेले आहेत आणि मध्येच एक चौकट दिलेली आहे. तर हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने मांडलेले आहेत. पहा, उतरत्या क्रमाने आहेत. छेद समान आहे. सर्वप्रथम हे पाहून घ्यायचं. नंतर 29, 26, त्याच्यापेक्षा लहान 20, त्याच्यापेक्षा लहान 18 म्हणजे इथे उतरता क्रम दिलेला आहे. तर चौकटीच्या जागी कोणता अपूर्णांक येईल? पहा, चौकटीमध्ये सुद्धा काय करायचं आहे? उतरत्या क्रमानेच अपूर्णांक लिहायचे आहेत म्हणजे 26पेक्षा लहान असणारेच अपूर्णांक आपल्याला इथे चौकटीमध्ये लिहायचे आहेत. आणि 20पेक्षा मोठा पाहिजे. 26पेक्षा लहान आणि 20पेक्षा मोठा असे कोणते अपूर्णांक आहेत? पहा, हा 26पेक्षा लहान आहे परंतु हा 20पेक्षा मोठा नाही म्हणजे 26 आणि 20च्या मध्ये हा अपूर्णांक येत नाही, 14.
त्याच्यानंतर हा 25 पहा 26 आणि 20च्या मध्ये हा अपूर्णांक येतो. 19/17 हा 26 आणि 20च्या मध्ये येत नाही. आणि शेवटचा पर्याय 23/17 म्हणजे 23 ही संख्या 26 आणि 20च्या मध्ये येते. अशा प्रकारे 25/17 आणि 23/17 हे दोन्हीही अपूर्णांक 26/17 आणि 20/17च्या मध्ये येणार आहेत. दोन्ही चौकट जरी एक दिली असली तरी इथे 2 अपूर्णांक येऊ शकतात. म्हणून फक्त ब आणि ड योग्य हा पर्याय आपण इथे निवडणार आहोत.